साठी आतापर्यंत 124 आमदारांनी मतदान केलेलं आहे। शिंदेंची शिवसेना, अजितदादांची राष्ट्रवादी आणि भाजपच्या आमदारांचं मतदान सध्या सुरू आहे। क्रॉस वोटिंग होऊ नये यासाठी महायुतीकडनं मोठी खबरदारी घेतली जाते। मवियाकडनं शेकापच्या जयंत पाटलांसाठी शरद पवारांच्या आमदारांचं मतदान सुरू झालेलं आहे। काँग्रेसच्या आमदारांकडून सुद्धा मतदान सुरू आहे। असलम शेख यांनी पहिलं मतदान केलं आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। पंकज दळवी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। पंकज, कशा पद्धतीने त्या ठिकाणी मतदानाला प्रतिसाद मिळतोय, कशा पद्धतीने मतदान सुरू आहे, कोणाकोणाचं मतदान अद्यापही बाकी दिसतंय? 124 पेक्षा जास्त आमदारांनी जे आहे ते मतदान केल्याची माहिती मिळते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा मतदान केलेलं आहे। प्रत्येक पक्षाचे नेते ज्यांच्यावरती निवडणुकीची जबाबदारी टाकण्यात आलेली आहे ते प्रॉपर मतदान होतंय की नाही याची काळजी घेत आहेत, मतदानाला आपले आमदार येत आहेत की नाही याची काळजी घेत आहेत आणि त्याच्यासोबतच प्रेफरन्शियल वोटिंग असतं, म्हणजे प्राधान्यक्रमाने मतं दिली जातात। त्यामुळे पुढची बेरजेची गणितं जी आहेत ती कशी सोडवली जाणार किंवा ती कशी आकड्यांची जुळवाजुळव केली जाणार हे महत्त्वाचं असतं। इकडे काही आमदार आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। आपल्यासोबत गोपीचंद पडळकर आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। निवडणुकीचं वातावरण विधानभवनात दिसतंय, कसं वातावरण आहे आणि कसं बघताय तुम्ही? खूप चांगलं वातावरण आहे। महायुतीचे 9च्या 9 उमेदवार निवडून येतील तशा पद्धतीनं आम्हाला विश्वास आहे। आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि महायुतीचे सर्व वरिष्ठ नेते यांनी खूप चांगल्या पद्धतीने मेहनत घेतलेली आहे। लोकांना निवडून येणार तुम्ही तुमचे म्हणते, पण पडणार कोण हा माझा तुम्हाला प्रश्न आहे? ते पडणार तुम्हाला संध्याकाळी कळेल ना कोण पडणार, पण आमचे 9च्या 9 निवडून येणार। कोणाची मदत घेणार? बहुजन विकास आघाडीची 3 मतं निर्णायक मतं आहेत। हा वरिष्ठ लेवलचा सगळा विषय आहे। कोण आमच्या तुम्हाला संध्याकाळी कळेल। तुम्ही आमदारांसोबत आहात, वरती बघत आहे, काय वातावरण आहे? उत्साह आहे का मतदानाचं की कुठेतरी ताण आहे, स्ट्रेस दिसतोय? काय नाही, मला वाटतं जवळपास 160 का 70 लोकांनी आतापर्यंत मतदान केलेलं आहे 3 तासामध्ये। अजून काही 110-20 मतदान बाकी आहे, ते पण होऊन जाईल। गुप्तता पाळली जाते, पण काळजी सुद्धा घ्यावी लागते की मतदान कुठे फुटू नये, आमदार फुटू नयेत, काँग्रेसचे आमदार फुटतील असं म्हटलं जातं। तुमच्या काही माहिती मिळाली का? काळजी तर घ्यावीच लागते, ही निवडणूक आहे आणि निवडणूक बारकाईनं आमचे नेते सगळे लक्ष देऊन आहेत। त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब तर आमच्या पार्टी कार्यालयात बसूनच आहेत, स्वतः मार्गदर्शन करतायत। नाही, पण काही आमदार काँग्रेसचे फुटतील असं वाटतं, ते आता संध्याकाळी बोलू ना त्या विषयावर। आपण बघतोय मतदानाची प्रक्रिया सुरू आहे। खासदार चंद्रकांत अंडोरी, त्या चंद्रकांतजी, मतदानासाठी मतदान सुरू आहे निवडणुकीचं। काय वाटतं? काँग्रेसवरती आरोप केला की काँग्रेसचे आमदार फुटतील, तुम्ही नेते आहात, वाटतंय काय असं काय दगाफटका होईल? नाही, मागच्या वेळेस जे झालं ते यावेळेस होणार नाही। मागच्या वेळेस आमचे 2 बरोबर, त्यामुळे विधानभवनामध्ये येणाऱ्या सगळ्या आमदारांच्या प्रतिक्रिया आहेत। पंकज, अर्थातच सगळेच जण विजयाचा विश्वास व्यक्त करतायत। भाजप असेल, काँग्रेस असेल, अजितदादांची राष्ट्रवादी असेल किंवा मग शिंदेंची शिवसेना किंवा मग शरद पवारांची राष्ट्रवादी, प्रत्येकालाच अर्थातच विजय याचा विश्वास वाटतो आहे आणि यासाठी आता मतदानाला सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आपला मतदान केलेलं आहे। भाजप, अजितदादांची राष्ट्रवादी, शिंदेंची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या 5ही पक्षांचे नेते, आमदार आपल्याला या ठिकाणी मतदानासाठी पोहोचताना दिसत आहेत। तिकडची दृश्य आपण बघतोय।